ते कष्टकर कसे जे कमी वेळात चांगल्या क्वालिटीमध्ये त्यांच्याकडे शेतकऱ्यांचे पण पैसे वाचत आहे, आपल्याला पण काम भरपूर प्रमाणात मिळत आहे आणि कामाची क्वालिटी चांगल्या पद्धतीची दिसते. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आमच्या श्रीदत्त ट्रॅक्टर्सच्या वर्कशॉपमध्ये एक गाडी आलेली आहे. गाडी म्हणजे आहे स्वराजची 843 XT. ही जी गाडी आहे नवीन लॉन्चमध्ये आहे, 4 व्हील ड्राईव्हमध्ये ही गाडी आहे. तसेच आमचे ट्रेन टेक्निशियन या गाडीवर काम करत आहेत. ही जी गाडी आहे स्वराज 843 XT 4 व्हील ड्राईव्ह, हिला जो मागचा टायर येतो हा 14चा टायर येतो, त्यासोबतच रिव्हर्स PTO, नंतर साईड गिअर शिफ्टमध्ये ही गाडी आहे. त्यानंतर ड्युअल क्लच दिलेला आहे गाडीला. तर अशी ही सुंदर गाडी आहे. तर तसंच आपण जे कस्टमर आहेत या गाडीचे त्यांच्यासोबत मुलाखत घेऊ. तुम्हाला पहिले तर हे दाखवतो की ही गाडी चालली किती आहे आणि किती दिवसात चालवली आहे त्यांनी, या गोष्टीवर पण आपण बोलू त्यांच्यासोबत. तर बघा, ही त्यांची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे, जे की आहे 74 घंट्यावर त्यांनी. तर आता हे आहेत कस्टमर. नमस्कार साहेब. सर तुमचं नाव काय? माझे नाव विनय दामोदर लोणबले, विनय दामोदर लोणबले, गाव कहाणी. गाव कहाले. सर कसा राहिला तुमचा एक्सपिरियन्स स्वराज 843 XT 4 व्हील ड्राईव्ह सोबत? खूपच सुंदर गाडी आहे आणि म्हणजे असं काही मला काही प्रॉब्लेम वाटलं नाही. लोडिंगला वगैरे नाही का, हा, सगळं व्यवस्थित आहे. ओके. आणि मेन म्हणजे कसं, हिला पॉवर स्टेरिंग वगैरे आहे की नाही, आपल्याला शेतामध्ये काम करायला इझी जातं थोडं. हा, म्हणजे विदाउट पॉवर स्टेरिंग राहिलं तर हात वगैरे दुखतंय, सांधे दुखतंय. ते कम्फर्टेबल आहे गाडी चालवायसाठी. ओके. आणि मला गाडी घेऊन आता हा जवळपास 1 महिना झाला, 1 मंथ. 1 महिना झाला. तर 20 दिवसामध्ये मी 75 किलोमीटर, आपलं 75 घंटे गाडी चालवली. तर तुम्ही 20 दिवसात 75 घंटे आज गाडी चालवली. तर आपली गाडी चालली कशावर आहे आता? वाईटावर म्हणजे वाईट केलंय हा हा हा, आणि पेरणी वगैरे करून गेलंय. पेरणी वगैरे करून दिलं. तर मग आपण कसं पेरणी यंत्राने पेरणी केली की कसं केलं? नांगर आणि कल्टिवेटर लावलाय मागे? कल्टिवेटर लावलेलं. ओके. आणि फोरवे सुद्धा चालवलं. अच्छा, म्हणजे तुम्ही डीप प्लॉविंग केली आहे, म्हणजे 4 व्हील मध्ये लावून पूर्ण नागर आतमध्ये. हे बघा, कस्टमरला आजच्या डेटमध्ये जेव्हापर्यंत आपण एज्युकेशन देत नाही तेव्हापर्यंत त्यांना नवीन गोष्टी कुठल्याच समजत नाही. आज तुम्ही ही मोठी गाडी घेतली, तुम्ही कस्टमरला समजावून सांगितलं की आपण याचा यूज कसा करू शकतो. तर तुम्हाला काय वाटतंय की याच्यानी कस्टमर तुमच्याकडे आले की नाही आले, म्हणजे कस्टमरचा फ्लो? म्हणजे गाडी पाहून खूपच येतात, हा. कारण की हे म्हणजे शेतामध्ये काम म्हणजे चांगलं, म्हणजे चांगल्या तरीकेनं चांगलं. गाडी कुठे ओढत नाही, हा, म्हणजे कसं दुसऱ्या जे गाड्या आहेत तेच जागेवर स्लिप मारते, हा, हे काही स्लिप मारत नाही. फोरवे टाकल्यावर बरोबर. सरळ चालते, म्हणजे कमी वेळात जास्त काम. स्लिपिंगचे प्रॉब्लेम खूपच कमी आहे या गाडीमध्ये. हा. म्हणजे तुमचे टायर झिजणार नाही. बरोबर, अगदी बरोबर. नाहीतर दुसऱ्या गाड्यामध्ये स्लिपिंगचे प्रॉब्लेम वगैरे जास्त असतात. हा. टायर झिजले तर मग काही मतलब नाही राहिलं. तेच तुम्ही टायर कन्झम्पशन ऍज वेल एज तुमचं डिझेल कन्झम्पन, या दोन्ही गोष्टीवर आपण फोकस करून. कमी पुन्हा अच्छा, हा, जायला टाइमिंग एक तास लागते, त्याला आपल्याला 15 मिनिटं कमी लागतात. बरोबर. तर अशीच तुम्हाला ही गाडी छान राहिली पाहिजे. गाडी आहे, खूपच सुंदर. आपले डीलर साहेब आहेत, यांनी थोडं बोलेल, मुलाखत घेईन. नमस्कार. नमस्ते जी. हे लोणबले साहेब आपले. आता 8 ते 10 दिवसाआधी आपण यांना ट्रॅक्टर डिलिव्हरी केला आणि त्यांना आपण ज्या गोष्टी फायद्याच्या सांगितल्या होत्या ते त्यांनी ऐकल्या आणि त्यांनी हा ट्रॅक्टर सिलेक्ट केला. आपल्या एरियामध्ये शेताच्या कामासाठी 14चा टायर ऍक्सेप्ट करत नाही पब्लिक, परंतु 14च्या टायरमध्ये जे बेनिफिट भेटत आहे त्यांना, ते आपण त्यांना विचारू आता की काय बेनिफिट भेटेल त्याच्यामध्ये. म्हणजे 14च्या टायर मध्ये म्हणजे थोडस फास्ट काम होतं. ठीक आहे, आणि फास्ट काम होते. आणि जे काही कास्तकार आहे त्यांना 1 तास लागते, ते 5 तासात काम होतं या मोठ्या टायर. म्हणजे गाडी म्हणजे पुढच्या दुसऱ्या ट्रॅक्टरला आपण जेव्हा कॉम्पिट करतो तर आपला काम कमी वेळामध्ये होतं, कमी वेळामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं चांगल्या होतं. क्वालिटीमध्ये होते. ते कष्टकर कसे जे कमी वेळात होते चांगल्या क्वालिटीमध्ये त्यांच्याकडे म्हणजे शेतकऱ्यांचे पण पैसे वाचत आहे, आपल्याला पण काम भरपूर प्रमाणात मिळत आहे आणि कामाची क्वालिटी चांगल्या पद्धतीची दिसते. बरोबर. आणि आता एक मेन ऍडव्हान्टेज यांचा येईल पडेलिंगच्या टाइम मध्ये. पडेलिंगच्या टाइम मध्ये तुम्हाला केजव्हील लावायची गरज नाही, कारण की आपला ट्रॅक्टर 4 व्हील असल्यामुळे. तर हे पण एक बेनिफिट आहे. आणि तुम्ही किती पण नाही म्हटलं तरी पडलिंगसाठी जे आपण केजव्हील घेतो ते आज 20 ते 25 हजाराचे येतात. तर 25,000 रुपये तिथे तुमचं प्युअर प्लस प्रॉफिट आहे. हा,
प्लस याचा टाइम पिरियड वाढतो आपला. चिखलावर पण रोटावेटर तुम्ही यूज करू शकता. करू शकता. म्हणजे टायरांनी पण चिखल होते आणि रोटावेटरने एकदम लेवल करू शकता. राईट. आणि जे काही कचरा वगैरे असेल ते रोटावेटरनं सगळं नष्ट होऊन जाईल. यांचं आता तुम्हाला फीडबॅक कस्टमरच देणार, तुम्हाला शेतकरीच फीडबॅक देणार. पण कधी देणार? जेव्हा त्यांचे क्रॉप वरती येणार आणि त्यांच्या प्रोडक्शन मध्ये यील्ड जास्त येणार, तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगणार की नाही सर. जास्त खोदल्यामुळे जे जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने होते आणि वरवर नांगरणी केल्यामुळे जर्मिनेशन कमी प्रमाणात होतं, तेव्हा तुमचा रिझल्ट आणखी चांगल्या चांगला होय. प्रमाणात जेवढा खोल जाईल तेवढा चांगला प्रकारे. ओके. ओके.